नमस्कार, देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये शिवरात्र विशेष किंवा शिवरात्रीच्या उपवासाला चालणारा वरईचा शेव चिवडा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत। करायला अगदी सोपा आहे, झटपट होणारा आहे आणि चवीला खूप मस्त लागतो। तर आज आपण रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी करतो। यामध्ये मी वरईचा वापर करते आहे, म्हणजेच भगरीचा वापर करते आहे। तर या भगरीपासून शेव कशी तयार करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चवीला एकदम मस्त लागते, त्याचबरोबर करायला अगदी सोपे आहे, झटपट तुम्ही तयार करू शकता। वरई ही उपवासाला चालते, त्यामुळे शिवरात्रीच्या उपवासाला आपण नक्कीच काहीतरी फराळाचा पदार्थ करत असतो। तर या पद्धतीने तुम्ही शेव चिवडा नक्कीच करू शकता। करायला अगदी सोपा आहे। ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाचा शेव चिवडा करण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे 2 बटाटी मी शिजवून घेतलेली आहेत आणि वरची साल काढून घेतलेली आहे। आणि इथे मी भगरीचं पीठ म्हणजेच वरईचं पीठ 2 वाट्या घेतलेलं आहे। 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी नायलॉन साबुदाणा घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या, चवीनुसार लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार पिठी साखर लागणार आहे। आणि हा चिवडा करण्यासाठी आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे। आता सुरुवातीला आपण शेव तयार करून घेऊयात। तर हा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही मॅशरने मॅश करून घेऊ शकता, पण आपल्याला याची शेव तयार करायची, त्यामुळे खिसून घेतलेलं जास्त चांगलं, कारण खिसून घेतल्यानंतर यामध्ये अजिबात गुठळी राहत नाही, एकसारखं आणि एकजीव असं पीठ आपलं तयार होतं। त्यासाठी इथे मी बटाटा खिसून घेते आहे। बटाटा आपलं खिसून झालेलं आहे। आता आपण यातलं अर्धी वाटी पीठ यामध्ये घालूयात। साधारण मीडियम साईजच्या 2 वाट्या पीठ आहे, तर सुरुवातीला आपण 1 वाटी घालूया। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि चवीनुसार लाल मिरची पावडर, किंवा तुम्ही नाही घातली तरी चालेल, पण मिरची पावडर घातल्यामुळे रंगही छान येतो आणि चवीला सुद्धा खूप मस्त अशी याची शेव तयार होते। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर सुरुवातीला पूर्ण या बटाट्यामध्ये आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर लागत असेल तर थोडं थोडं यामध्ये पाणी घालून याचा एक गोळा तयार करून घेऊयात। तर आपण शेवला जसं पीठ मळून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्ट मळायचं नाही। तर आपण ही सगळं पीठ यामध्ये घालूया। बटाट्यामध्ये जेवढं ओलसरपणा येईल तेवढं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचंय। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया। पीठ आपलं मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। सैलसर असं पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनिटांसाठी हे पीठ आपण भिजवून घेऊया। 10 मिनिटे झालेली आहेत, आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे। तर आता आपण यातला एक गोळा काढून घेऊया। इथे मी शेवचा साचा घेतलेला आहे। यामध्ये शेवची मीडियम साईजची प्लेट टाकलेली आहे। खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त मोठीही नाही, अशी प्लेट यामध्ये घालायची आहे। त्याला झाकण लावूया आणि याची शेव तयार करून घेऊया। इकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, तर आपण याची शेव तयार करून घेऊया। या शेवेचा पूर्ण वेळ येणार नाही, तर अशी तुटक तुटक ही शेव पडली जाते, कारण यामध्ये आपण फक्त भगर वापरलेली आहे। अशीच थोडी थोडी आपण करून घेऊया आणि छान अशी गुलाबी गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायची आहे, म्हणजे छान कुरकुरीत होते। मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि मीडियम गॅस वरती तळून घ्यायचे आहे।
हे पहा, मस्त रंग आलेला आहे आणि छान कुरकुरीत अशी शेव होते. तर अशाच पद्धतीने आपण करून घेऊया. जरी ही शेव एकमेकांना चिकटली आहे असं तुम्हाला जर वाटत असेल, तरी थंड झाल्यानंतर जी हाताने मोकळी होते, हाताने तोडून घ्यायची, मोकळी करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित होते. शेव सगळी करून झाल्यानंतर आपण याच कढईमध्ये, याच तेलामध्ये नायलॉनचा साबुदाणा तळून घेऊयात. गॅस मिडियम ठेवायचा. मिडियम गॅसवरती हा साबुदाणा छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतो, लाल व्हायला सुरुवात झाली की आपण पटकन काढून घेतो आणि आतून मात्र साबुदाणा कच्चा राहतो. पण छान फुलेपर्यंत हा तळून घ्यायचा आहे. असा फुलायला लागला की अंगावरती तेलाचे शिंतोडे उडतात, तर त्यासाठी एखादं ताट किंवा प्लेट तुम्ही अशी झाकून हे तळून घेऊ शकता. साबुदाणा तळून झाला. आता याच कढईमध्ये आपण शेंगदाणे तळून घेऊया. छान खरपूस होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत किंवा शेंगदाणे तळून झाल्यानंतर कढईतलं तेल मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि अगदी चमचाभर यामध्ये तेल ठेवलेलं आहे. यामध्ये आपण ही मिरची तळून घेऊया. छान कडक होईपर्यंत ही मिरची तळून घ्यायची आहे, म्हणजे या चिवड्यामध्ये छान कुरकुरीत अशी मिरची चवीला मस्त लागते. ही मिरची तळताना यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे चवीला ही मिरची खूप छान लागते. मिरची तळून झालेली आहे, आपण बाजूला काढून घेऊया. एका भांड्यामध्ये सगळी शेव मी तोडून टाकलेली आहे. आता आपण यामध्ये हा नायलॉनचा साबुदाणा, शेंगदाणे आणि मिरची घालून घेऊयात. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकदम मस्त अशी कुरकुरीत शेव आपली तयार होते आणि नायलॉनचा साबुदाणा, शेंगदाणे त्याची चव खूप मस्त लागते. यामध्ये हे मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडीशी पिठी साखर किंवा तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला कितपत गोड याची चव आवडते त्यानुसार तुम्ही घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट घातलं तरी चालेल. हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया. खमंग व कुरकुरीत मस्त असा उपवासाचा शेव चिवडा आपला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय, पाहता क्षणी खावासा वाटेल असा शेव चिवडा तयार होतो. एकदम कुरकुरीत अशी शेव तयार होते. अशा पद्धतीने जर तुम्ही करून ठेवलं तर ही खूप दिवस टिकते सुद्धा. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने करून डब्यामध्ये भरून ठेवू शकता. ज्यावेळेस उपवास असेल त्यावेळेस तुम्ही खाऊ शकता. मस्त आणि सोपी रेसिपी आहे. आपली रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी आहे. तर यामध्ये आपण वरईचा म्हणजेच बगरीचा वापर केलेला आहे. त्यामुळे उपवासाला चालणारा असा हा शेव चिवडा आपला तयार झालेला आहे. त्याचबरोबर शिवरात्र जवळ येते, त्यामुळे मी ही उपवासाची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. ही उपवासाची शेव चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.